उन्हामध्ये चांगलं येईल का? स्टोरी सांगेल. नमस्कार. ॲग्रीचा पर्यावरण रक्षकतर्फे आज आपण सौ या गावी वेल्हे तालुका या ठिकाणी महाराज साहेब वीरबाजी पासलकर यांचे 15वे वर्ष वंशज राजाभाऊ पासलकर आपल्या समोर उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर ॲग्रीटाचे चेअरमन रणजित गुळवे सर पण उपस्थित आहे. भगवान पासलकर पण उपस्थित आहे. मी आप्पा वरकडे आज साधांची ओळख करून देत आहे आणि पुढील तर त्यांना थोडंसं बांबूविषयी माहिती विचारतो. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा खूप मोठा योगायोग आहे. महाराजांची आज आपला परिचय झालेला आहे. ह्याच्या पूर्वी पण आम्ही त्यांच्या वाड्यावरती जाऊन मुलाखत वगैरे त्यांच्या संग बांबू बोलणं केलं. ज्यावेळेला आम्ही बोलणं केलं त्यावेळेला लक्षात आलं की महाराजांना ऑलरेडी बांबूबद्दल त्यांच्या शेतामध्ये पण ऑलरेडी थोडा पहिल्या काही भेट आहेत. बांबूच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून पण आम्हाला पण ॲडिशनल अजून हे झालं माहिती मिळाली आणि आपण त्यांच्याकडून ऐकू की बांबूबद्दल त्यांचं काय मत आहे आणि काय कशा पद्धतीने ह्या एरियामध्ये त्यांचा खूप मोठं क्षेत्र आहे. जवळपास 1200-1300 एकरचं क्षेत्र आहे. पण त्याच्याचबरोबर त्यांचं ह्या ठिकाणी काय प्रोजेक्ट असणार आहे आणि बांबूबद्दल त्यांच्याकडून आपण ऐकूया. नमस्कार. मी राजाभाऊ विठ्ठलराव पासलकर. माझी जन्मभूमी कर्मभूमी ही हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर त्या घराण्यामधील माझा जन्म आणि मोजे तौ तालुका मुळशी जिल्हा पुणे हे मुळशी तालुक्यामध्ये येतं आणि मुळशी तालुक्यात आल्यामुळं आमचं पुनर्वसन 40 वर्षापूर्वी दौंड तालुक्यात झालं. त्याच्यामुळे इकडला आमचा येण्या जाण्याचा संबंध तुटला होता. परंतु हे वडील परिचित इथं आमचं असल्यामुळं आणि काही जमिनी आमच्या खरेदी असल्यामुळं आमच्या भावकीची सुद्धा 1100-1200 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण फक्त इथं 5 एकरमध्ये हे करू, 5-5 एकरचे टप्पे घेऊ. आणि पूर्वीसुद्धा बांबू आमच्याकडे आहेत. बांबूला इथं 90 रुपयापासून 130 रुपयापर्यंत 18 फुटी, 22 फुटी, 8 फुटी असे त्याचे वेगवेगळे 60, 70, 90, 120 पर्यंत असा रेट आहे. आणि हे चांगलं उत्पन्न आहे. पाऊस भरपूर असतो, थंडी भरपूर असते आणि लाईटची सोय आहे, पाण्याची सोय आहे. थोडं उन्हाळ्यामध्ये पाणी कमी होतं. बॅकवॉटरचं शेती दौंड तालुक्यामध्ये आणि पुणे शहराला पिण्यासाठी पाणी जातं, त्यासाठी ते थोडं कमी पाणी होतं. परंतु तुमचा प्रोजेक्ट मला धुळ्याचा तुम्ही मला दाखवला आणि धुळ्याचा प्रोजेक्ट दाखवल्यानंतर एकदम मला समाधान वाटलं. आणि डांबरी रोड टच आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत आणि चांगलं हे होईल अशा सगळ्या काही गोष्टी आहेत. तर ते करायचं माझ्या डोक्यामध्ये आहे. तुमची कल्पनासुद्धा सुंदर आहे. आता हे आपण JCPनी फॉरेस्टचं आपण परमिशन घेतलेलं आहे की साफसफाई करायची. साफसफाई केल्यानंतर ज्या एकाही ओरिजिनल झाडाला धक्का लावायचा नाही, त्या झाडाला एकाही धक्का लावायचा नाही आणि त्याला धक्का न लावता त्याला आजूबाजूची जी आपली मोकळी जागा राहील तिच्यामध्ये बांबूचा प्रोजेक्ट करायचा असं माझं स्वप्न आहे. त्याच्यानंतर बांबूच्या शेजारी जवळपास दुसरी जी जागा असेल तिथं आंब्याची झाडे लावणे, चिंच लावणे, त्याच्यानंतर जांभळाची झाडं लावणे, फणसाची झाडं लावणे आणि फुलांची बाग बीग असं करायचं आमच्या डोक्यामध्ये आहे. आपल्याला वाढवायचं पर्यावरण बी वाढवायचं आहे. हे जुनी झाडं पण आपल्याला तोडायची नाहीये, पण त्याच्यामध्ये जलद गतीने वाढणारा जो बांबू आहे तो आपल्याला लावून त्याच्यात अतिरिक्त उत्पादन पण आपल्याला चालू करायचं. चालू. बरोबर. धन्यवाद.